शाहीनबाग प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं काल दिला आणि त्यातून दोन महत्त्वाच्या बाबी प्रकर्षाने समोर आल्या. हे आंदोलन जेव्हा सुरू झालं होतं 15 डिसेंबरला आणि सातत्यानं असं सांगितलं जात होतं की आपल्या हक्कासाठी या महिला रस्त्यावरती आलेल्या आहेत. एक बाळगोत प्रश्न तेव्हाही पडला होता की मुळात ह्या महिलांवरती कुठला अन्याय झाला आहे. ह्याचं उत्तर तेव्हा द्यायला कोणीही तयार नव्हतं. सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट याच्यामध्ये भारतामध्ये असे जे नागरिक आलेले आहेत बाजूच्या देशातून, विशेषतः कुठून, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या ठिकाणी ज्यांना धार्मिक त्रासाला तोंड द्यावं लागलेलं आहे, रिलिजियस परसिक्युशन असा तो शब्द होता, की त्यांना ज्यांनी भारतामध्ये त्या स्थलांतर केलेलं आहे, पळून आलेले आहेत, तिथल्या असह्य त्रासाला कंटाळून आलेले आहेत आणि त्यांना नागरिकत्व देण्याच्या संदर्भातला हा कायदा होता CAA. याचा स्थानिक कुठल्याही भारतीयाशी काहीही संबंध नव्हता. स्वाभाविकपणेच कुठल्या भारतीय मुसलमानाचा पण संबंध नव्हता. इतकंच नाही, कुणाचंही नागरिकत्व काढून घेण्याचा हा विषय नव्हता. उलट भारतामध्ये शरण आलेल्या किंवा शरणागती मागत असलेल्या, बाहेरच्या त्रासाला कंटाळून इकडं आलेल्या, लगतच्या आपल्याच भूभाग असलेल्या या नागरिकांचा विषय होता. याचा या आंदोलन करणाऱ्या महिलांशी काय संबंध होता? पण याचं उत्तर तेव्हा कोणीही दिलं नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा शाहीनबाग आंदोलनाच्या निमित्तानं प्रकर्षानं चर्चेला गेलेला होता की ह्या महिला रस्ता अडवून का बसलेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढण्याचं स्वातंत्र्य भारतीय घटनेनं दिलेलं आहे, हे ठीक आहे आणि प्रत्येकानं त्याच्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे आणि लढलं पाहिजे. पण मी माझे हक्क मागत असताना बाकीच्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे इतर सर्वसामान्य नागरिकांचं जे संचार करण्याचं स्वातंत्र्य होतं ते तुम्ही का हिरावून घेतलं की एक रस्ता 100 दिवसापासून अडवून ठेवलेला आहे. या दोन्ही गोष्टी हे सगळं आंदोलन चालू असताना लक्षात घेतल्या गेलेल्या नाहीत. इतकंच नाही, ह्या आंदोलनाला समर्थन करणारे जे सगळे पुरोगामी होते, बुद्धिवादी, पत्रकार, विचारवंत, लेखक, कलाकार, हे सगळे जे होते, यांनी कोणी याचं उत्तर दिलेलं नाही की या महिलांना कुठल्याही कारणासाठी का होईना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण इतरांच्या अधिकारावर गदा आणण्याचा अधिकार यांना घटनेनं दिलेला नाही. पण ही गोष्ट लक्षात घेतल्या गेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने दोन बाबी अतिशय प्रखरपणे समोर मांडलेल्या आहेत. नंबर 1, अशा पद्धतीचं आंदोलन करण्याचा अधिकार कुठल्याही भारतीय नागरिकाला नाही की जेणेकरून इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच होईल, त्याच्यावरती गदा येईल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची पुढची बाब आहे जी पोलिसांसाठी त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जर अशा पद्धतीनं कुठले नागरिक वागत असतील तर त्यांच्यावर तातडीनं कारवाई पोलिसांनी केली पाहिजे, कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे त्यांचं काम आहे. त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट बघण्याची गरज नाही, कुणाच्याही आदेशाची, हुकुमाची वाट बघण्याची गरज नाही. झालं असं होतं की 15 डिसेंबरला जेव्हा शाहीनबाग आंदोलन सुरू झालं त्यावरती पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, पण दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे राजकीयदृष्ट्या कोणीही या प्रश्नाला हात लावायला तयार नव्हतं. हळूहळू आंदोलन पेटत गेलं. जामिया आणि JNU या दोन विद्यापीठातल्या आंदोलनातली अस्वस्थतेची, तिथल्या दंग्यांची, तिथल्या हाणामारीची पण याच्यामध्ये भर पडली आणि जवळपास सगळेच पुरोगामी शाहीनबागच्या महिलांना पुढे करून प्रस्थापित सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी अस्वस्थता निर्माण करता येईल ह्याच्या मागे लागले. ह्या आंदोलनातल्या काही बाबी तर फार गंभीर आहेत. म्हणजे फक्त समजा एखाद्या काही स्त्रियांनी आपल्या आंदोलनासाठी कायदा मोडला आणि त्यांच्यावर कारवाई झाली, हा एक छोटा मुद्दा होता. एक तर देशभरामध्ये अशा पद्धतीच्या शाहीनबाग, त्याला नाव पण शाहीनबाग दिलं गेलं, शाहीनबाग तयार करू अशी घोषणा दिली गेली. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, दक्षिणेमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, विविध ठिकाणी, मध्य प्रदेशमध्ये, भोपाळला, सर्वत्र शाहीनबाग याच नावानं आंदोलन केलं गेलं. मुंबईमधली तर घटना अशी आहे की गेटवे ऑफ इंडियामध्ये आंदोलन करायची त्यांची इच्छा होती, त्याला पोलिसांनी नकार दिला. दुसरी पर्यायी जागा आझाद मैदानमध्ये दिली. एका दिवसामध्ये हे सगळं आंदोलन गुंडाळून हे लोक निघून गेले. म्हणजे ह्यांना आंदोलन करायचा असा मुद्दा नाही आहे, फक्त नैतिक काही त्याच्यामध्ये नाही आहे, फक्त रस्ता अडवायचा आणि कायदा आणि प्रशासनाच्या कायद्याच्या प्रश्नावरती गोंधळ तयार करायचा, असा ह्याच्यातला गंभीर मुद्दा आहे. दुसरी बाब अशी होती की जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतामध्ये येणार होते आणि ते जेव्हा येणार आहेत त्याच वेळेस नेमके दंगा
करायचा असा जो एक कट नंतर जो खटला चालू आहे आणि याच्यामध्ये अगदी उमर खालिद, सफुरा जरगर, नताशा नरवाल, देवांगना कालिता हे तर विद्यार्थी जे नेते आहेत त्यांच्यावरती तर कारवाई झालेली आहे, ते तुरुंगात पण ते गेलेले आहेच. पण जे मुख्य सूत्रधार होते आम आदमी पक्षाचे ताहिर हुसेन असो किंवा त्याच्यानंतर खालिद सैफी असो, हे सगळे त्याचे मुख्य सूत्रधार कसे आहेत की ह्या आंदोलनाच्या निमित्ताने ज्यांनी दंगा भडकवलेला होता आणि त्याच्यामध्ये 53 लोकांचा मृत्यू झालेला होता. शाहीनबागच्या निमित्ताने अजून एक विषय समोर येतो आहे आणि ज्येष्ठ पत्रकार या लोकांनी तो विषय समोर मांडलेला सुद्धा होता. काही पत्रकारांनी, शेखर गुप्तांसारख्या पत्रकारांनी असं आवर्जून मांडलं होतं 2014च्या निवडणुकीच्या नंतर. शेखर गुप्तांचं मांडणी अशी होती की विरोधी पक्षांनी, म्हणजे ते काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना बोलत होते की विरोधी पक्षांनी त्यांची राजकीय लढाई भाजप विरोधाची जी आहे ती स्वतः लढली पाहिजे. पत्रकार, लेखक, कलावंत, विचारवंत यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून तुम्ही ही लढाई लढू नका, तुमची राजकीय लढाई तुम्हीच लढा. नेमकं झालं असं की तुमच्या असं लक्षात येईल की 2014च्या नंतर जाणीवपूर्वक ज्यांची राजकीय पार्श्वभूमी नाही अशा लोकांना पुढे करून आंदोलनं केल्या गेली. याचं कारण काय होतं तर जे प्रस्थापित राजकीय पक्ष होते त्यांना आंदोलन उभं करण्यामध्ये किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये यश येत नव्हतं, त्याला लोकांचा प्रतिसाद भेटत नव्हता. म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की कन्हैया कुमार, उमर खालिद, शेहला राशीद असे जे सगळे विद्यार्थी नेते होते किंवा त्यांची विशिष्ट अशी काही कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती. गुजरातच्या निवडणुकीच्या वेळेसुद्धा असं लक्षात आलं की जिग्नेश मेवाणी असो किंवा अल्पेश ठाकूर असो, हार्दिक पटेल असो, यांना पुढे केलं गेलं. माध्यमांनी पण यांची नावं मोठी केल्या गेली. म्हणजे एक काळ असा आला होता की प्रस्थापित राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाला कुठल्याही पद्धतीचा विरोध करू शकत नाही आहेत किंवा त्यांचा विरोध लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, लोक प्रतिसाद देत नाही आहेत. म्हणून ज्यांची राजकीय पार्श्वभूमी नाही असे विद्यार्थी असोत, म्हणजे शेखर गुप्तांच्यामध्ये तर लेखक, कलावंत, पत्रकार, बुद्धिजीवींचीच फक्त नावे होती, त्यांनी ज्यामध्ये विद्यार्थ्यांची नावं घ्यायला पाहिजे होती की ह्या विद्यार्थ्यांना पण पुढं केलं गेलं आणि त्याच्या निमित्तानं देशभर एक गोंधळाचं वातावरण तयार करण्यात आलं. आज शाहीनबागचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या नंतर वेगळे प्रश्न समोर येत आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुणालाही आंदोलन करायचा हक्क आहे, पण त्याच्यासाठी एक विशिष्ट अशी पद्धत आहे. तुम्हाला पोलिसांकडे अर्ज करावा लागतो. पोलीस ज्या ठिकाणी तुम्हाला जागा देतील त्याच ठिकाणी किंवा तुम्ही जेवढं सांगितलेलं असेल किंवा पोलिसांनी तुम्हाला कल्पना दिली असेल तेवढ्याच वेळामध्ये आंदोलन करता होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जर ह्या आंदोलनामध्ये कुठली जरी नैतिकता असली असती तर तसे मार्ग ह्या आंदोलनकर्त्यांनी निवडले असते. महत्त्वाची गोष्ट अशी होती की जर तुम्हाला विरोध करायचा आहे तर तुम्ही एका ठिकाणी शांतपणे बसून उपोषण करणे, काळ्या फिती लावणे, निदर्शनं करणे, लाक्षणिक उपोषण करणे, धरणं धरणे, शांततेनं मोर्चा काढणे, कितीतरी मार्गाने मेणबत्त्या पेटवणे, कितीतरी मार्गाने तुम्हाला हा लढा चालू ठेवता आला असता. पण तसं न करता जाणीवपूर्वक काहीतरी अस्वस्थता निर्माण करायची म्हणून हे आंदोलन केलं गेलं असं आता समोर येतं आहे. फक्त शाहीनबागपुरता हा विषय मर्यादित नाही, नंतर बेंगलोरला पण ज्या पद्धतीनं दंगे झाले आणि आता हाथरस्त पण प्रकरण समोर येतं आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की काही ना काहीतरी समाजामध्ये घडणारी एखादी घटना पकडून त्याच्या विरोधामध्ये प्रचंड असा गदारोळ तयार करायचा. अजून एक मुद्दा आता शाहीनबागच्या ह्या निकालाच्या प्रकाशामध्ये आपल्याला तपासून पाहता येईल की जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जे शेतकऱ्यांच्या बाजूनं जी 3 विधेयकं पास झाली आणि त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला गेला. शाहीनबागमध्ये एक मुद्दा जो असा आला होता की जोपर्यंत हा कायदा मागं घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हटतच नाही. हा जो हटवादीपणा आहे, आपण जी लोकशाही चौकट निवडलेली आहे त्याच्यामध्ये असा हटवादीपणा बसत नाही, त्याला जागा नाही. जर तुमचा विरोध असेल तर प्रत्यक्ष संसदेमध्ये तुमच्या बाजूनं ह्या विषयावर बोलणाऱ्या खासदारांची संख्या जेव्हा जास्त होईल तेव्हा तुम्हाला पोषक असलेले किंवा तुम्हाला अपेक्षित असलेले कायदे पास करून घेऊ शकता. स्वतः भारतीय जनता पक्षाचंच उदाहरण याच्यामध्ये समजून घेण्यासारखं आहे की 370 कलम हटवा यासाठी भारतीय जनता पक्षाने सातत्यानं आवाज उठवला होता. आपल्या जाहीरनाम्यामध्ये पण त्या गोष्टीचं अंतर्भाव करून घेतला होता. पण जेव्हा संसदेमध्ये त्यांना पुरेसं बहुमत प्राप्त झालं तेव्हाच त्यांना 370 हटवता आलं. जर असं न करता 370 हटवा नाही तर आम्ही इथून उठणारच नाही असं आंदोलन 1990ला तर भाजपने केलं असतं, 1995ला तर भाजपने केलं असतं, 1999ला सुद्धा जेव्हा वाजपेयीला पुरेसं बहुमत नव्हतं आणि आघाडीचं सरकार होतं तेव्हा केलं असतं, तरीही त्याचा उपयोग झाला नसता, तो हटवादीपणा ठरला असता. आज ज्यांना विरोध करायचा आहे तेव्हा जे अशी भाषा करतात की ते आम्हाला काही माहीत नाही. अगदी
त्या शाहीनबागमधल्या महिलांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा अगदी आरेतुरीची भाषा करून वो मोदी यहाँ आए, वो अमित शाह यहाँ आए और हमको बोले और वापिस ले, तब उसके सिवा हम उठेंगे नहीं, ही भाषा कुठून आली? आणि अजून एक विचित्र प्रकार या काळात असं घडलं होतं की जेव्हा पत्रकार त्या महिलांना विचारण्यासाठी जेव्हा आतमध्ये प्रवेश करू इच्छित होते तेव्हा त्यांना मनाई केल्या गेली. त्या महिलांच्या वतीनं फक्त काहीच जण बोलत होते, सगळ्या महिलांना पण तोंड उघडं दिलं गेलं नाही. आज न्यायालयाने ह्या प्रश्नावरती स्पष्टपणे निकाल देऊन कुठलीही संदिग्धता ठेवलेली नाही. एक, तुम्हाला कोणालाही भारतीय संविधानाने हा अधिकार दिलेला आहे की तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढू शकता, पण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही ह्याची काळजी घ्यावीच लागेल. नंबर 2, जर असं काही घटना घडली तर पोलिसांनी कुठलीही वाट न पाहता कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आवश्यक ती कठोर कारवाई केली गेली पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त थप्पड जी बसलेली आहे की याचं नैतिक समर्थन करणाऱ्या पुरोगाम्यांवरती, की त्यांना हे पण लक्षात आलं नाही की आपण एकीकडे संविधानाच्या गोष्टी करतो आहोत, बाबासाहेबाची शपथ घेतो आहोत, संविधान हातामध्ये घेऊन भाषणं करतो आहोत आणि प्रत्यक्षात मात्र आपली कृती पूर्णपणे संविधानाच्या विरोधी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ह्या सगळ्यांनाच एक सणसणीत चपराक देऊन सांगितलेलं आहे की तुम्हाला संविधानाच्या चौकटीतच वागावं लागेल.